सुरुवातीला एक राजकीय बातमी। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतला मुक्काम वाढलाय। मागच्या 27 दिवसांपासून नवाब मलिक कोठडीत आहेत। आता मलिक यांना तुरुंगात बेड आणि खुर्ची सुद्धा मिळणार आहे। पण इकडे बाहेर मात्र मलिक यांच्या खात्यांची जबाबदारी दुसऱ्याच मंत्र्यांवर सोपवण्यात आली। त्यामुळे मलिक सध्या कोठडीतील नवाब बनल्याचं पाहायला मिळतंय। लढेंगे और जीतेंगे अशी घोषणा ईडीनं नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्यांनी केली होती। अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जवळपास महिनाभर नवाब मलिक जेलमध्ये आहेत। मंत्री असताना ऐसपैस दालन आणि प्रत्येक कामासाठी दिमतीला असणारा कर्मचारी वर्ग असं वातावरण अनुभवलेले नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत। न्यायालयीन कोठडीमध्ये एक एक गोष्ट मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयात अर्ज करावा लागतोय। न्यायालयाच्या आदेशानं कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना बेड, पाठीचा त्रास असल्यानं गादी आणि बसण्यासाठी खुर्ची सुद्धा मिळणार आहे। जेलमध्ये सर्व कैद्यांसाठी बनवलेल्या जेवणात मीठ जास्त असतं, त्यामुळे घरचं जेवण मिळावं यासाठी परवानगी मागणारा अर्ज नवाब मलिक यांनी कोर्टात सादर केलाय। मात्र त्यावर अद्याप सुनावणी झालेलीच नाही। नवाब मलिक साहब की एप्लीकेशन को कोर्ट ने मान्यता दी है और उनकी विनती अनुसार ऑर्डर हो गया। साथ ही में और एक एप्लीकेशन जो पेंडिंग था कि मुझे घर के खाने की व्यवस्था की जाए। नवाब मलिक साहब की बढ़ती उम्र के कारण उनको कुछ बीमारियां है, इसीलिए वो एप्लीकेशन जब तक जेल प्रशासन की तरफ से और हॉस्पिटल की तरफ से कोई वहां से नहीं आता तब तक पेंडिंग रखा गया है। नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता येत्या 4 एप्रिलला होणार आहे। दरम्यान नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे। मात्र त्याच वेळेला मलिक यांच्या खात्याची आणि पालकमंत्री पदाची जबाबदारी इतर मंत्र्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झालाय। पक्षानं पाठराखण केली असली तरी मलिक हे बिनखात्याचे नवाब असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। उनका इस्तीफा नहीं ले रहे क्योंकि उनकी अटक ही गलत है, इसीलिए वो मंत्री है, लेकिन अभी जिम्मेदारी जो उनके है वो अटक हुआ है, उनको अरेस्ट हुई है, इसलिए वो पूरी नहीं कर पा रहे, इसलिए उनकी जिम्मेदारी टेम्पररी स्वरूप से अलग अलग लोगों को दी। एकंदरीतच मागच्या जवळपास 27 दिवसांपासून कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्याकडची खाती आता इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत। त्यामुळे जेलमध्ये असलेल्या मलिक यांना बेड आणि गादी मिळणार असली तरी खाती गेल्यामुळे त्यांना शांत झोप लागेल की नाही हाच प्रश्न आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे पाहूयात पुढे काय होतं ते। बातमी नारायण राणे यांच्या आधीश बंगल्याबद्दलची। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्या झुंपणार। कारण मुंबई पालिकेनं आधीश बंगल्याला बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात आता नारायण राणे यांनी कोर्टात धाव घेतली। त्यामुळे महापालिकेचा नोटिसीचा डाव आणि राणेंची धावाधाव असं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेनं आधीश बंगल्यावर कारवाईच्या हालचाली सुरू केल्यानंतर नारायण राणे यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे। आधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून पालिकेनं नारायण राणे यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची नोटीस बजावल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। या याचिकेवरती उद्या म्हणजेच मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। नारायण राणे यांच्या आधीश बंगल्याचं हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात। माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी आधीश बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती। या बंगल्याच्या बांधकामामुळे CRZच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलंय। समुद्रापासून 50 मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आल्याचा संतोष दौंडकर यांचा आरोप आहे। यानंतर 18 फेब्रुवारी रोजी के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाच्या पथकानं बंगल्याची पाहणी केली।
यानंतर नारायण राणे यांच्या घराला मुंबई मनपानं नोटीस बजावली होती। का जो बंगलो है और उनका जो पूरा प्रीमाइसेस है, जो लेआउट है, उस लेआउट के ऊपर बहुत सारी कानूनन जो प्रक्रिया थी, जो डीसीआर थे, उसका पूरा का पूरा उल्लंघन करके महापालिका के जो छोटे बाबू या बड़े कमिश्नर उस वक्त के रहेंगे, उन्होंने कार्रवाई की नहीं थी क्योंकि 2013 में उनको ओसी मिला था और उसके बाद हमने आरटीआई डालने के बाद ये जानकारी और कंप्लेंट डाली थी। लेकिन लगातार कंप्लेंट देने के बाद गए महीने में महापालिका इस कार्रवाई के ऊपर तहत कार्रवाई करना शुरू कर दी। दरम्यान महानगरपालिकेनं पाठवलेल्या नोटिसीनंतर नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे चांगलेच संतप्त झालेत। नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। आमचं म्हणणं आहे जरा मैदानात या आणि आमच्याशी दोन हात करा, मर्दांसारखे लढा, नामर्दांसारखे आम्हाला नोटीसच पाठवू नका। जे काचेच्या घरामध्ये राहतात, जे दुसरी मातोश्री बांधतायत, त्यांचे पण सगळ्या गोष्टी अधिकृत आहेत का हे पण येणाऱ्या काळामध्ये दिसेल। एकंदरीतच महानगरपालिकेच्या 2 नोटिसांमुळे काहीशा धास्तावलेल्या नारायण राणे यांनी आता कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय महानगरपालिकेच्या प्रस्तावित कारवाईला ब्रेक लावतं की नारायण राणे यांच्या आधीश बंगल्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।